जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र पोर्टल तसेच शिक्षक पदभरती संदर्भात, पेसा पदभरती संदर्भात ज्या काही महत्त्वाचे अपडेट आहे तर ते आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। सध्या तरी आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती 2025-26 संदर्भात जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही जाहिरातीची ह्या ठिकाणी 20 तारखेला संपुष्टात आलेली आहे, जाहिरात अपलोड करण्यासंदर्भात। आणि त्याच्यावरती जी काही पुढील कार्यवाही असेल तर ती सध्या बघा, जाहिराती त्या ठिकाणी तपासणी असेल किंवा इतर ज्या काही प्रेफरन्स संदर्भात लवकरच आपल्याला महत्त्वाचे जे नोटिफिकेशन आहे तर ती पाहायला मिळू शकते। सध्या तरी शिक्षक पदभरतीमध्ये 2022 ची जी काही पदभरती झाली होती त्याच्यामध्ये पेसाची सध्या बघा या ठिकाणी वेकेन्सी आली होती पेसा पदभरती संदर्भात। परंतु जे काही आरक्षण आहे पेसाचं त्याच्यावरती या ठिकाणी कोर्ट केस झाली होती आणि बराचसा कालावधी ज्या सुनावण्या आहे तर त्या सुनावण्या सध्या झाल्या होत्या। त्याच्यामध्ये महत्त्वाचा या ठिकाणी बघा एक अंतरिम आदेश आलेला होता पेसा पदभरती करण्याच्या अनुषंगाने, आणि त्याच्यासाठी महत्त्वाचं या ठिकाणी 11/2/2026 ला सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने एक महत्त्वाचा बघा शासन निर्णय पारित करण्यात आला होता। आणि त्याच्यामध्ये 17 संवर्ग संदर्भात जी काही पदभरती आहे तर ती पदभरती करण्यासंदर्भात विशेष ज्या काही सूचना आहेत तर त्या सूचना बघा देण्यात आल्या होत्या। आता त्याच्यानुसार काही जिल्हा परिषदमध्ये ज्या की पेसा जिल्हा परिषद सध्या बघा येतात, तर त्या पेसा जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी जी कार्यवाही आहे 2022च्या शिक्षक पदभरती संदर्भात आपण इथं महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत। 2022ची जी काही शिक्षक पदभरतीमध्ये जे उमेदवार सध्या बघा या ठिकाणी पेसा पदभरतीच्या मेरिट लिस्टमध्ये होते, मेरिट यादी सिलेक्शन लिस्टमध्ये होती, तर त्यांच्या संदर्भात जी काही नियुक्ती प्रक्रिया करण्याच्या अनुषंगाने महत्त्वाचे जे पत्र आहे तर ते प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सध्या इश्यू करण्यात आलं होतं। तर त्याच पद्धतीने आताच्या वेळेला या ठिकाणी एक पत्र आलेलं आहे, त्या संदर्भात बघा महत्त्वाचे आपण अपडेट जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही पेसा पदभरती अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने हे पत्र 17 जुलै 2026चं आताचं लेटेस्ट पत्र सध्या बघा इथे इश्यू करण्यात आलंय। आणि हे पत्र जे आहे तर हे पत्र कोणाला देण्यात आलंय तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक, त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे। तर हे ज्या काही 3 सध्या बघा पेसा अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद आहे तर ह्या ठिकाणी जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी आहे त्यांना पत्र देण्यात आले। ह्यांचा जो विषय होता तो विषय म्हणजे पेशा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यासंदर्भात या ठिकाणी विषय देण्यात आलाय। तर हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि ह्याला जे संदर्भ आहे तर ते संदर्भ तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जी काही माननीय सर्वोच्च न्यायालयाची याचिका संदर्भात जो आदेश आहे तो आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी परत माननीय सर्वोच्च न्यायालयाची अवमान याचिका संदर्भात ह्या ठिकाणी सध्या बघा संदर्भ देण्यात आलाय। त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचा 11/2/2026चा शासन निर्णय आहे आणि दुसरा जो आहे तर तो 4/5/2026। तर हे 2 शासन निर्णय आणि 2 सध्या जे संदर्भ आहे तर ते माननीय सर्वोच्च न्यायालयाचे इथं देण्यात आलेले आहे। तर त्याच्यानुसार इथं सविस्तर बघा काय म्हटलेलं आहे की संदर्भ क्रमांक 1 व 2 येथील माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे अंमलबजावणी करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने संदर्भ क्रमांक 3 येथील सामान्य जे काही ह्या ठिकाणी बघा शासन निर्णय निर्गमित केला आहे। सदर शासन निर्णयानुसार पेसा क्षेत्रातील अनुसूचित 17 संवर्गाची पदभरती करताना कशा प्रकारे कार्यवाही करण्यात यावी याच्या सूचना त्याच्यात देण्यात आल्या। म्हणजे जो काही 17 संवर्गाची पदभरती बघा कशा पद्धतीने करायचे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणीनुसार, तर त्या ठिकाणी बघा त्या जी आर मध्ये देण्यात आलं होतं। आणि ह्याच्यामध्ये सामान्य प्रशासन विभागाचा जो काही शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये 1 ते 5 मध्ये संबंधित गावातील अनुसूचित जमातीची लोकसंख्या विचारात घेऊन सुधारित आरक्षण निश्चित करण्यात आले आहे। या सुधारित आरक्षणानुसार पदे भरण्याबाबत सूचित त्या ठिकाणी करण्यात आलं आहे। सदर शासन निर्णय जो आहे तर त्याच्यामध्ये असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की सुधारित आरक्षणानुसार पेसा क्षेत्रातील रिक्त पदासाठी पदभरती प्रक्रिया राबवताना पदभरतीची यापूर्वी जाहिरातीद्वारे राबवलेल्या निवड प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या निवड यादीतील उमेदवारांच्या तसेच 5/10/2024च्या शासन निर्णयान्वये मानधन तत्वावरती नियुक्त दिलेल्या उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार नियुक्तीची कार्यवाही प्रथम ह्या ठिकाणी करण्यात यावी। त्यानंतर उर्वरित जी काही पदे आहेत तर ती भरण्याची कार्यवाही त्या ठिकाणी करण्यात यावी, अशा पद्धतीने इथे एक स्टेटमेंट देण्यात आलंय। म्हणजे जी काही 2022च्या पदभरतीमध्ये यादीमध्ये सध्या बघा ज्या उमेदवारांचं नाव होतं त्या यादीमधले सुधारित आरक्षणानुसार या ठिकाणी रिक्त पदाची पदभरती प्रक्रिया करताना अशा पद्धतीने जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही 5/10/2024च्या शासन निर्णयानुसार मानधन तत्वावर नियुक्त दिलेल्या उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार सध्या बघा नियुक्ती त्या ठिकाणी प्रथम होणार आहे। आणि त्यानंतर उर्वरित जी काही रिक्त पदे असेल तर ती पदांची कार्यवाही या ठिकाणी
पुढे 2025च्या पदभरतीमध्ये कदाचित आपल्याला पाहायला इथं मिळू शकते. पुढे म्हटलेलं आहे की ह्या शासन निर्णयातील निर्देशाची अंमलबजावणी नेमकी कशा प्रकारे करण्यात यावी या संदर्भात येथील संदर्भ क्रमांक 4 येथील पत्रान्वये सामान्य प्रशासन विभागाने सविस्तर सूचना निर्गमित केल्या आहे. त्यामुळे संदर्भ क्रमांक 4 येथील पत्राद्वारे सूचना या नवीन पद भरतीशी संबंधित आहेत व त्याच्या संदर्भ 3 येथील शासन निर्णयातील परिशिष्ट जे आहे 6 मधील तरतुदीशी संबंधित नाही अशी धारणा असल्यास सदर धारणा चुकीची आहे. संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयातील तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी या ठिकाणी संदर्भ क्रमांक 4 हे पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे. म्हणजे इथे जे काही संबंध आहे तर ते नवीन पद भरतीशी सध्या बघा या ठिकाणी लावण्यात आलेला पाहायला मिळत आहे. त्याच्यामध्ये पुढे म्हटलेले 4 नंबरच्या मुद्द्यामध्ये शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 मध्ये प्राप्त झालेल्या गुणाच्या आधारे पेसा क्षेत्रातील शिक्षक पद भरती संदर्भात नाशिक, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यात पेच या ठिकाणी बघा निर्माण झालाय. त्यामुळे संदर्भ क्रमांक 3-4 येथील सामान्य प्रशासन विभागाच्या सूचना विचारात घेऊन या प्रकरणी कार्यवाही होणे आवश्यक आहे. सदर कार्यवाही खालील प्रमाणे सध्या करण्यात याव्या अशा पद्धतीने इथे कळवण्यात आलेलं आहे. म्हणजे संपूर्ण जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही नाशिक, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होणार आहे. आणि ह्याच्यामध्ये महत्वाचं जे काही पेसापद भरतीचं आरक्षण आहे तर त्या संदर्भात इथं संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे की कशा पद्धतीने नियुक्त प्रक्रिया जी आहे तर ती सध्या बघा इथं करायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्धारित केलेल्या आदेशानुसार सुधारित आरक्षणाच्या मर्यादेत पदभरती होणे आवश्यक आहे. रिक्त पदाची सन 2023 मधील स्थिती विचारात घेणे योग्य ठरणार नाही. यासाठी सध्या स्थितीत सुधारित आरक्षण धोरणाच्या मर्यादेत रिक्त असलेल्या पदाचा विचार करण्यात यावा. बरोबर, म्हणजे इथं एक लक्षात घ्या कोणत्या पदाचा, तर सध्या स्थितीत सुधारित आरक्षणानुसार मर्यादेत जे काही रिक्त पदे आहेत तर त्याचा सध्या बघा इथं विचार होणार आहे. त्यानंतर पुढे म्हटलेले एक शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 या परीक्षेत ज्या उमेदवारांनी आपली वर्गवारी एसटी पेसा अशी नोंदवली आहे अशा उमेदवारांना जिल्हानिहाय यादी पेसा क्षेत्र असलेल्या त्या जिल्ह्यात परिषदांना उपलब्ध करून देण्यात आली होती. या उमेदवारांमधून पेसा क्षेत्रातील रिक्त पदे गुणानुक्रमानुसार भरण्यात यावी अशी सूचना 10 ऑगस्ट 2023 रोजीच्या शासन निर्णयामध्ये देण्यात आली होती. पुढे म्हटलंय की 10 ऑगस्ट 2023 रोजीच्या शासनपत्रान्वये कार्यवाही करण्यासाठी पेसा क्षेत्रात असलेले सर्व जिल्हा परिषदांची रिक्त पदसंख्या निर्धारित करणे आवश्यक आहे. शासनाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार नाशिक, नंदुरबार, धुळे या जिल्हा परिषदांमध्ये रिक्त पदाची जी काही संख्या आहे अनुक्रमे नाशिकमध्ये 311, नंदुरबारमध्ये 214 आणि धुळ्यांमध्ये 66 अशी सध्या बघा या ठिकाणी निर्धारित करण्यात आली होती. ही आकडेवारीबाबत संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी खातरजमा देखील त्या ठिकाणी करणे आवश्यक आहे. म्हणजे नंदुरबार, धुळे आणि नाशिक ह्याच्यामध्ये जी रिक्त पदांची संख्या आहे तर ती बघा नाशिकमध्ये 311, नंदुरबारमध्ये 214, धुळ्यामध्ये 66 अशी सध्या बघा होती. आता ह्याच्यामध्ये जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही शिक्षक पद भरती 2022च्या यादीतील गुणानुक्रमे पहिल्या 311, 214 आणि 66 हे 311 नाशिक, नंदुरबार आणि धुळे ह्या उमेदवारांना आता शिक्षण सेवक पदावर नियुक्तीसाठी प्राधान्याने ह्या ठिकाणी बघा विचार करण्यात यावा. म्हणजे ह्या पदांवरती जे काही 2022च्या पद भरतीमध्ये लिस्टमध्ये निवड यादीमध्ये नाव होते अशा उमेदवारांचा प्रथम ह्या ठिकाणी शिक्षण सेवक पदावर त्या ठिकाणी विचार होणार आहे. आणि ह्याच्यात बघा यापैकी काही उमेदवार आपल्याला माहिती आहे की अन्य जिल्ह्यात पवित्र पोर्टल मार्फत नियमित नियुक्तीने कार्यरत असू शकतात. काही उमेदवार जिल्ह्यात मानधन तत्वावर कार्यरत असू शकतात, तर काही उमेदवार हे अन्य संस्थांच्या आस्थापनेवर देखील कार्यरत असू शकतात. त्याचप्रमाणे काही उमेदवार कुठेही कार्यरत नसतील ही देखील शक्यता आहे. यापैकी कोणतीही स्थिर स्थिती असली तरी या गुणवत्ताधारक उमेदवारांनाच प्राधान्याने नियुक्त द्यायची ह्या ठिकाणी आहे. म्हणजे हे जे उमेदवार आहे हे उमेदवार कुठंही त्या ठिकाणी पदभरतीमध्ये बघा ह्या ठिकाणी पेसा पदभरतीचे उमेदवार जे नॉन पेसामध्ये सध्या कुठेतरी कोणत्या तरी जिल्ह्यात कार्यरत असतील, कोणत्या तरी संस्थेत कार्यरत असतील किंवा मग मानधन तत्वावर कार्यरत असतील तर असे संपूर्ण ह्या ठिकाणी जे काही जे स्टेटमेंट दिलंय त्या स्टेटमेंटनुसार या पदांमध्ये आधी ह्यांचा सध्या बघा विचार होणार आहे. यापैकी जे उमेदवार अन्य जिल्हा परिषदेत ह्या ठिकाणी आस्थापनेवर नियमित नियुक्ती कार्यरत आहेत त्यांना जिल्ह्यात परत यायचे असल्यास त्यांना केवळ उर्वरित कालावधीसाठी शिक्षण सेवक कालावधी पूर्ण करायचा आहे. तथापि जिल्ह्यात त्यांना 0 ज्येष्ठतेवर रुजू होणे आवश्यक त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे इतर ज्या काही जिल्हा परिषदमध्ये रुजू असलेले जे असेल शिक्षक 2022च्या पदभरतीमध्ये तर त्यांना परत इथं जर नियुक्ती भेटली तर इथं सांगितल्याप्रमाणे शिक्षण सेवक कालावधी जो आहे तर तो
केवळ त्यांना ह्या ठिकाणी उर्वरित जे काही कालावधी असेल तर तोच त्यांना करावा लागेल, परंतु जिल्ह्यात त्यांना शून्य सेवा ज्येष्ठतेवर सध्या रुजू होणे त्या ठिकाणी आवश्यक राहणार आहे. म्हणजे जी काही सेवा ज्येष्ठता असणे तर ती त्या ठिकाणी शून्य ज्येष्ठतेवर सध्या रुजू त्या ठिकाणी व्हावं लागेल. तर ह्या ज्या काही अटी शर्ती आहेत तर त्या अटी शर्ती सध्या बघा या ठिकाणी लागू असणार आहे. आता याच्यामध्ये संपूर्ण जर प्रक्रिया बघितली आपण तर ह्याच्यात जी काही 5/10/2024च्या शासन नियमन ह्या ठिकाणी निर्णय आहे तर तो शासन निर्णयावर मानधन तत्वावर नियुक्ती देण्यात आलेली आहे. त्यांना शिक्षण सेवक पदावरील नियुक्तीसाठी त्यानंतर विचारात घेण्यात आवश्यक राहील. बरोबर. 2 नंबर मानधन तत्वावरती त्या ठिकाणी जे काही उमेदवार आहेत त्यांना विचार करावा. तसा शासनाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार नाशिक, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यात अशा उमेदवारांची संख्या 308, 229 आणि 56 अशी आहे. मानधन तत्वावरती जी काही शिक्षकांची संख्या आहे तर ती देखील देण्यात आली. संबंधित जी काही आकडेवारी आहे तर त्या आपल्या स्तरावर खातरजमा त्या ठिकाणी करावी. आणि पुढे म्हटलेलं आहे की ह्या ठिकाणी जे काही शासन निर्णय आहे तर ह्या शासन निर्णयानुसार पुढची जी काही कार्यवाही आहे तर त्या कार्यवाहीमध्ये संदर्भ ह्या ठिकाणी देण्यात आलाय की प्राधान्यक्रमानुसार सामाजिक प्रवर्गाच्या बिंदूवर दर्शवण्यात यावे. प्रथम क्रमांक ह्या ठिकाणी गुणानुक्रमे प्रथम आलेल्या उमेदवाराच्या बाबतीत पेसा क्षेत्रातील अज प्रवर्गातील रिक्त पदावर नियुक्त देण्यात यावी. उर्वरित उमेदवाराच्या बाबतीत नॉन पेसा क्षेत्रातील अज प्रवर्गाची रिक्त पदे, पेसा क्षेत्रात अराखीव प्रवर्गाची रिक्त पदे, नॉन पेसा क्षेत्रातील अराखीव प्रवर्गाची पदे अशा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात यावा. आणि पेसा क्षेत्रातील व नॉन पेसा क्षेत्रातील अराखीव प्रवर्गाच्या रिक्त पदावर नियुक्ती देणे आवश्यक असल्यास उमेदवारांना अराखीव प्रवर्गात अतिरिक्त म्हणून तात्पुरत्या स्वरूपात दर्शवण्यात यावे. तथापि भविष्यात ज्याप्रमाणे पेसा क्षेत्रातील अज प्रवर्गाची पदे रिक्त होतील त्या प्रमाणात त्या उमेदवारांना त्यांच्या मूळ प्रवर्गात गुणानुक्रमे दर्शवण्यात यावे अशा पद्धतीने 6 नंबरच्या सूचनेमध्ये सध्या इथं म्हटलेलं आहे. म्हणजे एकंदरीत ह्या ज्या शासन निर्णयामध्ये आहे तर त्या शासन निर्णयामध्ये संपूर्ण जी काही नियुक्तीची प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा ह्या ठिकाणी पूर्णपणे सांगण्यात आलेली आहे. तर याच्यानुसार जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या बघा इथं होणार आहे. इथं एक महत्वाचं जे काही मानधन तत्वावरती नियुक्त असलेले उमेदवार आहे तर त्यांच्यासाठी एक महत्वाचं इथं बघा, मानधन तत्वावर कार्यरत असलेल्या उमेदवारांपैकी काही उमेदवार मूळ निवड यादीतील असू शकतात. बरोबर. म्हणजे जी काही मेरिट लिस्ट सध्या बघा जाहीर करण्यात आली होती तर त्या यादीमधलेच उमेदवार काही जे आहे तर ते मानधन तत्वावरती देखील असू शकतात. बरोबर. कारण ह्या ठिकाणी जे काही उमेदवार होते तर ते नॉन पेसाची काही पदभरती झाली होती ऑनलाईन मध्ये, त्याच्यामध्ये निवड झाली नसेल तर ते मानधन तत्वावरती त्या ठिकाणी कार्यरत असेल. उदाहरणार्थ इथे जर घेतलं तर नाशिक जिल्ह्यात मानधन तत्वावर कार्यरत असलेल्या 308 उमेदवारांपैकी काही उमेदवार म्हणजे 311 उमेदवारांच्या मूळ यादीतील असू शकतात. ही बाब कटाक्षाने विचारात घेऊन आता शिक्षण सेवा पदावर नियुक्त द्यायच्या उमेदवारांची संख्या त्यांच्या मर्यादित राहील याची दक्षता घ्यावी. थोडक्यात मूळ यादी, निवड यादीतील उमेदवार व मानधन तत्वावरील कार्यरत उमेदवार या व्यतिरिक्त इतर उमेदवारांना नियुक्ती देता येणार नाही हे देखील लक्षात घ्या. म्हणजे त्या ठिकाणी मानधन तत्वावरती जे काही उमेदवार होते आणि जे ओरिजिनल त्या ठिकाणी मेरिट लिस्टमध्ये होते तर ह्यांचा सध्या बघायची संख्या आहे ती मर्यादित करून त्या ठिकाणी नियुक्त मिळणार आहे. सध्या ह्या ज्या काही नियुक्त्या आहेत तर ह्या नियुक्त्या सध्या ह्या ठिकाणी देताना पेसा आणि नॉन पेसा क्षेत्रातील अज प्रवर्गाच्या बिंदूवर नियुक्ती द्यायची आहे व ज्या उमेदवारांना नॉन पेसा व पेसा क्षेत्रातील अराखीव प्रवर्गाच्या बिंदूवर नियुक्ती द्यायची आहे त्यांची नियुक्ती आदेश स्वतंत्र त्या ठिकाणी बघा करण्यात यावे. अशा संपूर्ण ज्या काही नियुक्त्या आहेत तर त्या नियुक्त्या संपूर्ण ह्या ठिकाणी नियुक्ती आदेश सदर नियुक्ती माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या प्रलंबित असलेल्या जी काही ह्या ठिकाणी विशेष अनुमती याचिका आहे तर त्याच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून त्या ठिकाणी संपूर्ण जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया करण्याच्या इथं सूचना बघा इथं देण्यात आलेल्या आहे. आणि या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल जो आहे तर त्या ठिकाणी लवकरच त्या ठिकाणी सादर करण्याची सूचना देखील इथं देण्यात आली आहे. म्हणजे एकंदरीत जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया बघा अशा पद्धतीने पेसा संदर्भात इथं होणार आहे. आता इथं जरी म्हटलं आपण की नाशिक जिल्ह्यामध्ये 311 पोस्ट, नंदुरबारमध्ये 214 आणि धुळ्यामध्ये 66 अशा प्रकारची पदसंख्या इथं सध्या बघा दाखवण्यात आली आहे, रिक्त पदांची संख्या. तर ह्या पदांवरती संपूर्ण जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या 2022च्या पदभरतीमधील उमेदवारांची होणार. आणि त्यानंतर जी काही रिक्त पदं असेल तर रिक्त पदं संदर्भात जी काही पुढील कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या ह्या ठिकाणी आपल्याला पदभरतीमध्ये इथं होताना पाहायला मिळणार आहे. तर ह्या ठिकाणी जे जे उमेदवार होते तर त्या संदर्भात अशा पद्धतीने पुढची जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही मे बी सध्या होणार आहे आणि त्या अनुषंगाने हे पत्र सध्या इथं आलेलं आहे. आता राहिला विषय 2025च्या पदभरतीमध्ये तर त्या पदभरती संदर्भात बघा
ही जी कार्यवाही आहे ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जी काही पदं आहेत तर ती नेमकी किती रिक्त राहतात त्याच्यावरून पुढची जी काही पदं आहेत तर ती पदांची जाहिरात असेल, नवीन निर्माण झालेली पदं असेल, त्यानंतर रिटायरने त्या ठिकाणी निर्माण झालेली पदं असेल तर त्या अनुषंगाने जी काही जाहिरात असेल तर ती कदाचित आपल्याला शिक्षक भरती 2025 मध्ये उर्वरित पदं सध्या पाहायला मिळू शकतात. पुढे जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर सध्या तरी ह्या ठिकाणी जे काही शिक्षक 2022च्या पदभरतीमध्ये जॉईन होते, परंतु त्यांना पुन्हा जो शासन निर्णय आहे आणि महत्त्वाचा जो सध्या कोर्टाचा आदेश आहे त्याच्यानुसार त्या जिल्ह्यामध्ये जी काही निवड यादी आहे त्याच्यामध्ये समाविष्ट होण्यासंदर्भात या ठिकाणी एक महत्त्वाचा हा जो काही पत्र आहे तर ते पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे. तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी आपल्या चॅनलला भेट देत राहा. तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आपलं चॅनल आहे टेलिग्राम, ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात. तर ही एक महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर इथं आलेली आहे. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.